मित्रमंडळी नमस्कार. समोरच्या झाडावरती फणस आहे आणि बांबूच्या सहाय्यानं फणस सिद्धेशनं खाली पाडलेला आहे. तो परिपक्व झालेला फणस आहे आणि अजून एक दुसरा पण काढलेला आहे आणि या बाजूचाही फणस, असे 3 फणस काढलेले आहेत. हे परिपक्व फणस आहेत आणि सिद्धेशनं हा फणस काढलेला आहे आणि बांबूला कोयता आहे. या कोयत्या साह्यानं जो देठ आहे तो कट होतोय. तर असं हे 3 फणस काढलेले आहेत आणि सिद्धेश हे जे फणस आहेत तर गाडीकडे घेऊन चाललेलं आहे आणि हे फणस आम्ही आमच्या गावी घेऊन चाललेलो आहोत. तर हे आहे प्रकाश दिवशी यांची गाडी आणि यामध्ये फणस घेतलेले आहेत. तुम्ही काय पूजेला चाललायत काय देवाला? काय नाव तुमचं? एस एम जाधव आणि प्रॉपर वजराटचेच. कोणत्या देवाला चाललाय तुम्ही? बाळूमामाला. बाळूमामाचं मंदिर इथं आहे का? मंदिर नाही पण फोटो आहे. ठीक ठीक. तर बाळूमामा की जय. आणि आम्हीही आदमापूरला नेहमी जात असतो. तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेल्यावर प्रसन्न वाटतं. तर असं हे तुम्ही आपलं सकाळ सकाळी पूजेला चाललायत. तुम्ही आपली तुमची ओळख सांगितली, धन्यवाद. तर सिद्धेश आता चाललाय घराकडे आणि सिद्धेशचा मुलगा बाहेर आलेला आहे. मित्रमंडळी, मी आहे सध्या वजराट गावामध्ये. या ठिकाणी नवीन टॉवर झालेलं आहे आणि काही बांधकामं चालू आहेत. समोरच्या बाजूनं प्रकाश दिवशी यांची गाडी येते आणि MH13EP 5339 नंबर आहे. आणि ही गाडी आपण या गाडीचा सुरुवातीला नवीन असताना व्हिडिओ केला होता. आत्ताही आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. तर असं हे वजराटच्या गावात थांबून आपण व्हिडिओ बनवतोय. आणि सिद्धेश, मित्रमंडळी, हे आहे कोकणातील छोटंसं गाव वजराट आणि या ठिकाणी हा टॉवर BSNLचं टॉवर झालेलं आहे. पाठीमाग हा टॉवर नव्हता. आणि ही आहे ग्रामपंचायत कार्यालय वजराट, तालुका वेंगुर्ला आणि जिल्हा सिंधुदुर्ग आहे. आणि सदस्य कोण आहे आपल्यातलं? तूच आहे का? मग आता काय विकासाच्या दृष्टीने काय नवीन नियोजन वगैरे काय चालू आहे ना? हां. आणि हा आहे छोटा सिद्धेश, म्हणजे प्रतीक. प्रतीक, तुझं नाव काय रे? पृथ्वीराज आहे. असू दे बारक्यांना सगळं चालते, लहान मुलांना काय अडचण नाही. तर हे कशाचं काम चालू आहे? समोरच्या बाजूला आहे ते सभागृह चालू आहे काय? आणि हे समोर आहे ते मंडप आहे, सभा मंडप. तर असं हे ग्रामपंचायतीचं ऑफिस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. आणि छोटंसं गाव आहे. सिद्धेश, लोकसंख्या किती आहे? 1400 ते 1500 एवढी लोकसंख्या आहे. आणि हे सगळं हे गाव धरून वाडी वस्तीवरची पण असतील ना तुमचे, बाहेरच्या भागात राहणारे सगळे मिळूनच? आणि एरिया किती आहे ग्रामपंचायतीचं? मग क्षेत्र किती आहे? 2.5 किलोमीटरचं क्षेत्र आहे. मित्रमंडळी, हा रस्ता आलेला आहे तर तो हायवेकडून आलेला आहे आणि वेंगुर्ल्याकडून आलेला आहे. आणि पुढं हा रस्ता या ठिकाणी त्रिकोण असल्यासारखा, 3 रस्ते एकत्र येत आहेत. तर हा त्रिकोणी दाखवतोय आयशर 3.5T किंवा 3.5T. आणि या ठिकाणी हा बोर्ड जो आहे तर या ठिकाणी तुळस, होडावडा, तळवडे, गावठणवाडी, पिंपळाचे भरड, फुटवळवाडी आणि आडेली असे वेगवेगळे रस्ते जात आहेत. आणि समोर आला आहे सिद्धेश, पाठीमागनं एक गाडी आलेली आहे आणि सिद्धेश आलेला आहे. आणि या बाजूला आहे श्री देवगिरेश्वर सातेरी मंदिर वजराट. तर हा व्हिडिओ आता मी करणार आहे. तर
हा जो कोकणातला मंदिराचा परिसर आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि सिद्धेश त्याची गाडी लावतोय पार्किंगमध्ये. तर गाडी उभा केलेली आहे आणि सिद्धेश आणि प्रतीक त्याला घेऊन चल ना, त्यालाही घे. तर ही जी मंदिराची कमान आहे ती अतिशय सुशोभित करण्यात आलेली आहे. कलर काम अतिशय चांगलं केलेलं आहे. आणि सिद्धेश मला माहिती मिळाली आहे, जी माहिती मिळाली तर हे कलरचं काम कुणी केलं आहे? हे पूर्ण कलरचं काम केलं आहे. कुठला कलर आहे हा? अल्टिमा एशियन. एशियन पेंटचा अल्टिमा. म्हणजे ऑइल पेंट आहे का वेगळा कलर आहे कुठला असा? नाही, वॉटर कलर आहे, वॉटरप्रूफ कलर. वॉटरप्रूफ कलर आहे काय? एशियन कंपनीचे. हां हां, अल्टिमा म्हणून येतं. बरं बरं बरं. तर अतिशय सुंदर असं ही जी कमान आहे ती आपल्याला बघायला मिळते. आणि या प्रवेशद्वारातून कमानीतून आत गेल्यानंतर आपल्याला जो मंदिराचा भाग आहे तर कमानीवरती शिवमूर्ती आहे आणि दोन्ही बाजूला 2 हत्ती आहेत. आणि कमान जी आहे ती अतिशय एक वेगळ्या पद्धतीनं डिझाईन केलेली किंवा पूर्णपणे असं बांधकाम जे आहे ते अतिशय सुंदर केलेलं आहे आणि कलरही अतिशय त्याहून सुंदर केलेला आहे. तर खालच्या बाजूला 2 मोर आहेत आणि आम्ही चाललेलो आहे कमानीमधून आतल्या बाजूला. तर आता मंदिराचं जे परिसर आहे तर मंदिराचा परिसर मी थोडासा इथून फिरून दाखवणार आहे आणि आपण मंदिरात पण जाऊन येणार आहोत. सकाळची वेळ आहे, पक्ष्यांचा किलबिलाट किंवा चिवचिवाट आपल्याला ऐकायला येतोय आणि आम्ही चाललेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये आतल्या बाजूला. तर हे समोरचं जे मंदिर आहे सातेरी मंदिर. सातेरी मंदिर. तर समोरच्या बाजूला आहे सातेरी मंदिर पलीकडे लागून आहे ते गिरेश्वर. आणि समोरच्या बाजूला आहे, पलीकडच्या बाजूला आहे ते गिरेश्वर मंदिर. आणि इथं ही जी माहिती आहे ती श्री गिरेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ वजराट आणि स्थापना आहे 26 जानेवारी 1956ची, नवरात्र उत्सव मंडळ. तर असे हे ह्यांचे जे कार्यक्रम असतात भजनाचे वगैरे अतिशय सुंदर कार्यक्रम असतात कोकणात. गणपतीच्या वेळेस तर फार मोठा उत्सव असतो. तर समोरच्या बाजूला आपण चाललेलो आहोत श्री देवी सातेरी मंदिर या मंदिरामध्ये. आणि आत गेल्यानंतर आपल्याला इथून जे आहे तर हे मंदिराचं नाव बघायला मिळेल. आणि समोरच्या बाजूला जे आहे ते आतल्या बाजूला आपल्याला इथून सुद्धा दर्शन देवीचं झालेलं आहे. तर समोरच्या बाजूला सातेरी देवी आहे. तर समोरच्या बाजूला हे असं जुन्या शैलीतील असं मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि देवीची मूर्ती आणि बाजूला छोटे छोटे अजून इतर बऱ्याचशा मूर्ती आहेत, इतर देव आहेत. तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. बाहेर घंटानाद झालेला आहे किंवा घंटीचा आवाज झालेला आहे. आणि घंटी कुणी वाजवली? दिवसे बंधू तुम्हीच वाजवली असेल मला वाटतंय. आणि मंदिराच्या आतल्या बाजूने दिसणारा हा परिसर समोरच्या बाजूला जे आहे तर परिसर दिसतोय आणि समोरच्या बाजूला आपली गाडी उभा आहे. आणि इथं सुद्धा हे आखेरी किंवा असं सभा मंडप जे आहे तर हा पूर्णपणे मंडप जो आहे तो अतिशय सुशोभित केलेला आहे. या ठिकाणी बरीचशी माहिती आपल्याला बघायला मिळते. मंडप जो आहे तर या ठिकाणी वरती जे आहे ते लाईट वगैरे लावलेले आहेत. आणि देवगिरेश्वर मंदिर असं जे नाव इथं जे आहे ते बघायला मिळते. समोरच्या बाजूला छोटीशी गणेश मूर्ती आहे आणि गणेश मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर आपण आतल्या बाजूला जातो आणि इकडच्या बाजूला असं हे सुंदर असं एक डिझाईन आपल्याला दरवाज्यावरती बघायला मिळतं. आणि समोरच्या बाजूला जे आहे तर आपल्याला मूर्ती बघायला मिळते. आणि आतल्या बाजूला खरं तर गिरेश्वराचं जे आपल्याला दर्शन होईल. तर आपण इथूनच हे सगळं चित्रीकरण करून घेणार आहोत. तर समोरच्या बाजूला एक असं वेगळ्या प्रकारचं एक
शिवलिंग आपल्याला बघायला मिळते. आणि या ठिकाणी आहे छोटासा नंदी. तर या ठिकाणी गणेश मूर्ती आहे. बाकीच्या ठिकाणी शिवलिंगाशी वरून असते. हां, तर हे शिवलिंग अतिशय वेगळ्या पद्धतीचं आपल्याला इथं बघायला मिळतंय. गिरेश्वर मंदिर आहे आणि वेगवेगळ्या छोट्या 3 मूर्ती डाव्या बाजूला आहेत. तर असं हे एक वेगळ्या प्रकारचं शिवलिंग आपल्याला बघायला मिळालेलं आहे. हे शिवलिंग अशा पद्धतीचं काही ठिकाणी आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. तर हे एक वेगळ्या प्रकारचं शिवलिंग आपल्याला बघायला मिळाले. इथं आहे देवाची पालखी. आणि हे समोर काय आहे हे सगळं? हां 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 हां. तर हे जरा नीट सांग की, जरा माहिती सांग इकडे पुढे येऊन. मला पण तेवढी नाही. बरं ठीक. तर हे असं एक वेगळ्या प्रकारचं देवालय मला या ठिकाणी बघायला मिळालं. ते गावकर मंडळी असतात ना, हां ते 3 गावकर मंडळी मान असतात ते. हां. तर त्या तिघांच्या 3 काठ्या आहेत, देवाच्या मानाच्या काठ्या आहेत. त्याला तुम्ही काय म्हणता? तरंग बोलतो आम्ही त्याला. तर तरंग. हां मोहरे वरती ते हां सोन्याचे मोहरे ठेवून सजून घेऊन. हां. तर असे देवदर्शन करून आम्ही सकाळी बाहेर पडतो आहोत. आणि मंदिराचा जो मंडप आहे तो फार जुन्या पद्धतीचा जुन्या पद्धतीचं, हे सगळं जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे. चिऱ्याचं बांधकाम आहे, आर्च पद्धतीचं. आर्च पद्धतीचं. कमान आहे पूर्णपणे. आणि एक असं वेगळं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे पूर्णपणे शेवटपर्यंत असं आर्चमध्ये आहे आणि चिऱ्याचं बांधकाम आहे आणि ह्याला पूर्ण कलर केलेला आहे. तर अशी ही कमान आपल्याला बघायला मिळते. आणि हे बघून आपण बाहेर जातोय मंडपामध्ये. आणि या ठिकाणी फार फार असं मोठ्या 4 घंट्या बांधलेल्या आहेत. आणि हा पूर्णपणे जो मंडप आहे तो आपल्याला एक बघायला मिळेल. या संपूर्ण मंडपाचं, मंदिराचं आणि बाहेरच्या कामानीपासूनचं जे आतपर्यंतचं सगळं रंगकाम आहे ते सिद्धेश कांदे आणि परिवारातर्फे केलेलं आहे. तर एक असं वेगळं रंगकाम, फार मोठं काम केलेलं आहे त्यांनी. तर त्यांचं खरं तर माझ्याकडून कौतुक, अभिनंदन. आणि गावकरी मंडळींनी किंवा पंचक्रोशीतील लोकांनी त्यांचं अभिनंदन केलंच असणार आहे. पण एक वेगळ्या पद्धतीचं कौतुकास्पद जे काम आहे ते त्यांच्या हातून इथं आपल्याला बघायला मिळतं किंवा घडलेलं आहे. आणि हा पूर्ण जो आहे तो या ठिकाणी आहे, वुडन कलर दिलेला आहे. आणि पाठीमागच्या बाजूला हे काय आहे? इकडच्या बाजूला तुळशी वृंदावन आणि दीपमाळ आहे. आणि बाहेरच्या बाजूला एक छोटीशी खोली आहे. कदाचित इथलं हे ऑफिस असावं. तर हे ऑफिसच आहे ना? स्टोर रूम आहे. मंदिराचं जे आहे स्टोर रूम. आणि हा पूर्ण परिसर, आज थोडंसं ऊन पण आहे, दमट हवामान आहे. आणि बाहेरच्या बाजूनं, इकडच्या बाजूनं दिसणारा जो मंदिराचा परिसर आहे तो आपल्याला मी दाखवतोय. थोडंसं किती क्लिअर येतोय माहीत नाही, कारण सूर्यप्रकाश आमच्या विरुद्ध बाजूला आहे. तरी साईडनं हे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे आहे वजराट येथील देवगिरेश्वर मंदिर. आणि बाहेरची कमान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर आम्हाला या ठिकाणी एक छोटंसं सापाचं पिल्लू बघायला मिळालेलं आहे. आणि मंदिराच्या आतल्या बाजूला फरशीवरती ते बाहेर जायचा प्रयत्न करते, पण घसरत आहे, त्यामुळे त्याला बाहेर जाता येत नाही. तर असं एक सकाळच्या वेळेस वेगळा निसर्गातील एक सापाचं पिल्लू आम्हाला बघायला मिळालं. आणि समोरच्या बाजूला परत एकदा हे देवगिरेश्वर मंदिर जे आहे हे दाखवून आपण बाहेर निघणार आहोत. तर प्रतीक, चला घरी जायचं आहे. तर आपण बाहेरच्या बाजूला जातोय. या ठिकाणी ही मंदिराचं प्रवेशद्वार अतिशय चांगलं आहे. आणि या ठिकाणी बरीचशी माहिती लिहिलेली आहे की कोणी कोणी किती देणगी दिली, अशी सगळी देणगी देणाऱ्याची नावं आहेत, देणगीदारांची नावं आहेत, किंवा कोणी कोणतं काम केलेलं आहे. तर याची ही माहिती या ठिकाणी आपल्याला बोर्डाच्या माध्यमातून बघायला मिळते. तर असं हे एक अतिशय वेगळ्या प्रकारचं उत्कृष्ट मंदिर असं बघायला मिळालेलं आहे. हां. तर
सोलापूर जिल्ह्यातून मोहोळच्या या ठिकाणचे एक श्री सुभाष गोपाळ पवार, तर त्यांनी एक त्यांच्या मला वाटते कैलासवासी काशीबाई सु पवार म्हणजे सुभाष पवार त्यांच्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ 25,000 दिलेले आहेत आणि त्यांचंही नाव या ठिकाणी आम्हाला सहजासहजी योगायोगानं बघायला मिळालेलं आहे.